सुसज्ज पीच बनवली आणि मैदान पाहतोय गोल ग्राउंड. अर्थातच सध्या बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये कुठेतरी गोल ग्राउंड हरवले की काय, पण तो हरवत असताना आज सातत्याने दुसऱ्या वर्षामध्ये स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्थेतर्फे हा सर्कलचा पूर्णपणे मैदान पाहतोय आपण. आणि चारही साईडला बाउंड्री, अफलातून बॅटिंग आपण पाहिली नेरूळ संघाची. त्याचबरोबर त्यांना देखील चांगलाच यस फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात. सलामीची जोडी ऋषी आणि मितेज. ऋषी आणि मितेज सलामीची जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती. पहिला गोलंदाज मात्र पाहतोय आपण कौस्तुभ. यस लेट्स प्ले. मॅच लावतोय सुरुवात. यस पंचांचा निर्णय येतोय आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी कौस्तुभ मात्र रेडी होतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू मात्र अतिरिक्त धावांनी तर श्री गणेश होतोय उरण संघाचा. हा उरण संघ आपण जो पाहतोय पहिल्या पर्वाचा हिरो संघ आणि या संघाने जबरदस्त दमदार कामगिरी करत मात्र मजल मारली होती आणि जबरदस्त खेळ त्यांनी केला होता आणि फायनल देखील गाठली होती. हाच तो संघ उरण संघ खेळतोय. बॅटिंगच्या बोवल्यावरती पाहतोय त्यांना आपण. चांगली रजनी, चांगला सामना मात्र आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू टाकताना कौस्तुभ पहिला चेंडू टाकतोय. इथून पुढे मात्र पुन्हा एकदा तोच प्रात्यक्षिक दाखवताना वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि वाईट चेंडूने मात्र कुठेतरी भर होते धावांमध्ये. धावसंख्या जाऊन पोचते 2च्या घरामध्ये. अजूनही एकच चेंडू टाकून झालेला नाही. अर्थातच मराठी भाषा दिवस आणि मराठी भाषा दिवसानिमित्त सर्वांना, तमाम प्रेक्षकांना, नवी मुंबईचे असेल, शिरवणीचे असेल, लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांना सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथं मात्र चांगला चेंडू हाताळला, चांगला चेंडू रिलीज केलाय. डॉट चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू टाकला जातोय. कुठेतरी कमबॅक करायचं होतं. 2 व्हाईट टाकले होते. 2 व्हाईट नंतर मात्र येतोय डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न पसतोय. गोलंदाज चतुर चालाकीने गोलंदाजी करतोय. परफेक्ट टप्प्यावरती बॉल टाकला जातोय, बीट केला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू, डॉट बॉल्स. आत्ता मात्र फलंदाजाला कुठेतरी विचार करावा. येस लाईटचं थोडंसं प्रॉब्लेम, थोडंसं थांबायचं आहे. होईल 2 मिनिटांमध्ये सॉल्व. चला आमचे ऑपरेटर टेक्निशियन्स हजार वर्षाहून अधिक जुनी असलेली भाषा, त्याहून जुनी असलेली भाषा आणि त्या भाषेचा सार्थ अभिमान. 5 मिनिटं फक्त, 5 मिनिटं वेट करा थोडंसं. सार्थ अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगामध्ये जिथं जिथं मराठी माणूस राहतो, ज्या ज्या क्षेत्रामध्ये मराठी माणूस राहतो, त्या मराठी माणसाने आज नक्कीच अनुभवलं मराठी दिवस. आणि ह्या मराठी दिवस साजरा करत असताना प्रत्येक घरामध्ये आज महाराजांची देखील आठवण केली गेली. कारण की महाराज 350 वर्षापूर्वी होऊन गेले, पण 350 वर्षानंतर जी भाषा टिकणे गरजेची होती ती निव्वळ छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आज आपण ही भाषा अनुभवतोय, भाषा ऐकतोय, भाषा बोलतोय, एकमेकांबरोबर संवाद साधतोय. आणि तीच खरी मराठी भाषा. आणि मराठी भाषाचा सार्थ अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण जगाला, जिथं जिथं मराठी माणूस राहते त्या त्या माणसाला आहे. आणि त्याच मराठी भाषेचा आज आपण नक्कीच उदो करतो. कारण की आपली भाषा आपल्यासाठी प्रिय आहे. कारण की आपली भाषा ही खूपच महत्त्वाची आहे आणि खऱ्या अर्थानं त्या भाषेला खूप मोठा इतिहास आहे. आणि तो इतिहास खऱ्या अर्थानं उजाला देत असताना ते इतिहासाला जेवढं उजाला देईल तेवढं कमी पडेल. आणि खऱ्या अर्थानं जर बघायचं झालं तर मराठी भाषाचं प्रभुत्व खूप मोठं आहे. आणि मराठी भाषा अर्थातच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा आज आपण अभिमान बाळगतोय. आणि सर्वांना मी पुन्हा एकदा स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्थेतर्फे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला, त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून जो जो प्रेक्षक आमच्यापर्यंत जुळले त्या प्रत्येक प्रेक्षकाला आणि तमाम महाराष्ट्रीय वासियांना आज मराठी दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतोय.
हॅलो हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू. चला, व्हाईट पडद्याच्या मागे मायबाप प्रेक्षक सर्वांना विनंती करतोय. लाडके मायबाप प्रेक्षक, प्रेक्षकांशिवाय कुठल्याही स्पर्धेला मजा नाहीये. त्यामुळे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, जो व्हाईट पडदा जो आहे, जो पांढरा पडदा आहे, त्याच्या मागे प्लीज पडद्याला हात लावू नका, विनंती करतोय. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे.
हॅलो. चला लगेचच आपण सामन्याकडे जाणार. ऑलरेडी उशीर झाला आहे कारण की थोडं लाईटचा प्रॉब्लेम झाला होता, परंतु त्यानंतर आमचे टेक्निशियन आले आणि तो प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह झालेला आहे. आपण या थेट मॅचकडे जाऊया. पहिला षटक मात्र प्रगतीपथावर असताना धावसंख्यांचा विचार केला तर 2 धावा व्हाईटच्या स्वरूपामध्ये आत्तापर्यंत स्कोअरबोर्डवरती लागल्या गेलेल्या आहेत आणि 2 डॉट त्यानंतर आपण पाहिले. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना चालू असताना मात्र थोडंसं लाईट्सचा प्रॉब्लेम झालं. त्यानंतर मात्र लगेचच आपण जातोय पुढच्या मॅचकडे. यस, दोन चेंडू 2 धावा, पहिले 2 व्हाईट त्यानंतर 2 डॉट. पाहूया गोलंदाज कौस्तुभ. फलंदाजीसाठी मात्र फलंदाज ऋषी. आता मात्र टॅप केलाय, जबरदस्त फटका येतोय, खणखणीत चौकार. त्याचबरोबर पिंटू दादा पाटील यांचंही आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पिंटू दादा पाटील आपले स्वागत या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं ज्या चौकाराची वेट करत होता संघ मिरॅकल स्पोर्ट उरण संघ, आणि तो चौकार मात्र ऋषीच्या बॅटमधून येताना तिसऱ्या चेंडूवरती धणधणीत जबरदस्त टॅप मात्र बघितला आपण. आणि या चौकारानंतर धावसंख्या 6च्या घरामध्ये 3 चेंडू. पहिला षटक प्रगतीपथावर 3 चेंडू अजूनही शिल्लक. पाहूया येणार 3 चेंडूचा खेळ. आता मात्र चांगला फटका, काय सजवलाय फटका, बसला आणि दिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. यस, धन्यवाद डीजेचा देखील धन्यवाद, कारण की खऱ्या अर्थानं त्याचं सुमधुर संगीत आपण ऐकतोय. आता मात्र धावसंख्या फलवतोय, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्याला वेग आकार येतोय. आता मात्र कुठेतरी चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. गोलंदाज कौस्तुभच्या माध्यमातून कमबॅक करतोय. 2 चौकार आले होते, 2 चौकारानंतर मात्र मनसोबे साफ करतो. मी देखील डॉट चेंडू टाकू शकतो त्या पद्धतीचा चेंडू अतिशय जबरदस्त प्रभावी केले या गोलंदाजांनी. आता मात्र टाकलेला चेंडू मात्र 1 धाव मात्र जरूर काढण्यामध्ये यश मिळतोय फलंदाज ऋषीला. वाईट +1, 2 धावा मात्र इथं जरूर स्कोअरबोर्डमध्ये ऍड केल्या जातील. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल, चांगला चेंडू रिलीज करावा लागेल. मात्र फलंदाज येतोय नितेज. आता मात्र चांगला फटका, कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि येतो सीमारेषा पार चौकार. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्यांचा विचार केला तर तब्बल 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे कॅल्क्युलेशन क्रिकेट असेल, कारण की अंडरआर्म क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येक चेंडूचा कॅल्क्युलेशन बदलत असतो आणि तो बदलत्या क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने फलंदाज फलंदाजी करतोय आणि गोलंदाज गोलंदाजी करतोय पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. आणि मात्र षटक क्रमांक 2 चालू होते. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार. राहुल स्मृती संघाचा गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवरती. मिरॅकल स्पोर्ट्सचा फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करत असताना मात्र पंचांकडे अपील केली गेली, परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. काय चेंडू हाताळलाय, काय चेंडू टाकलाय, जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू ऋषीला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र ऋषीच्या एष्ट्या गोल केल्यात, दांड्या उडवल्यात. येतोय त्रिपोलाची पहिला विकेटची पतन होते. पहिला विकेट जातोय तंबूच्या आश्रयाला. पहिला विकेट ऋषी चांगला फलंदाज. मागच्या पहिल्या पर्वामध्ये ऋषीने चांगली फलंदाजी केली होती आणि चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला चांगल्या स्तरावर घेऊन मात्र फायनल देखील जिंकून दिली होती. तो ऋषी जातोय बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कुणाल. आता मात्र चांगला क्रिकेट खेळावं लागेल, कारण गोलंदाजांनी त्याचे मनसोबे साफ केल्यात. गोल ग्राउंड, पूर्ण सर्कलचा ग्राउंड असताना देखील चेंडू मात्र टप्प्यावरती टाकल्यानंतर त्याला निर्धाव कसं टाकला जातो हे दाखवताना गोलंदाज ओमकार जबरदस्त गोलंदाजी हाताळते. 2 चेंडू टाकले, 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल आणि 1 विकेट. ऋषीसारखा मोठा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि चांगली गोलंदाजी मात्र ओमकारच्या माध्यमातून सातत्याने बॉलिंग पाहतोय आपण त्याची. तिसरा चेंडू, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले कुणाल.
आता मात्र षटकार आणि इथं बाद. पहिला विकेट, दुसरा विकेट मात्र इथं बॅक टू बॅक 2 विकेट. चांगली गोलंदाजी मात्र ओमकारच्या माध्यमातून पाहतोय आपण. 16 धावावरती रोखून ठेवण्याचं काम मात्र आपण पाहतोय. गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. नवीन बॅटर, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. दिशांत. आता मात्र गोलंदाज ओमकार मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर पाहतोय आपण. त्याला बॅक टू बॅक 2 विकेट. 3 चेंडू निर्धाव टाकले. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती ऋषीची विकेट, तिसऱ्या चेंडूवरती कुणालची विकेट आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दिशांत. पाहूया ऑन हॅट्रिक, पहिली हॅट्रिक साधते काही काय या स्पर्धेची. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आयोजित भव्य दिव्य फ्लड क्रिकेट अंडरम क्रिकेटच्या नाईट टुर्नामेंट पाहतोय आपण या शिरवण्याच्या मैदानावरती. आणि हॅट्रिक वरती आपण गोलंदाज ओमकारला पाहतोय. ही हॅट्रिक होईल की नाही होईल येणारा बॉल सांगेल. पाहूया गोलंदाजी मार्कवरती ओमकार. हॅट्रिक बॉल. आता मात्र चांगला चेंडू, दिशा दिली, येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. मात्र 4थ्या चेंडूवरती मनसोबे साफ करतोय फलंदाज. येतोय चौकार. या चौकारानंतर 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठं धावसंख्या उभारावी लागेल मैदानाचा विचार केला तर. आता मात्र ट्रॅपच्या स्वरूपामध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु नॉट आऊटचा इशारा येतोय पंचांकडनं. फलंदाजाचा वेग पाहिला आपण बॅटिंग करत असताना. धाव घेतली, 34 धाव. सरळ हातामध्ये बॉल होता, त्यानंतर देखील चांगली धाव मात्र गेले. रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण आणि एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 21. 21. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील हाताळतोय ओमकार. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पाहूया या चेंडूवरती काय करतोय. आता मात्र नकारात्मक चेंडू, वाईड बॉल +4. 5 धावा. अतिरिक्त धावा महागात ठरतील. किती महाग जाईल येणारा काळ ठरवेल. आत्ता मात्र पुन्हा एकदा दिशा येईन गोलंदाजी. दिशा भटकली की काय. 4 चेंडू टाकले ते अप्पलातून गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र जी गोलंदाजाची आता मात्र चांगला चेंडू हाताळला. शेवटचा चेंडू होता. 1च धाव खर्च केली गेली. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28-28. लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे. चला धन्यवाद डीजे. चला टीम मीटिंग्स कमी करा. चला आपण ऑलरेडी उशीर झालो या मॅचला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या पटापट. तिसरा षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती अज्जू. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल या दोन्ही बॅटर्सला. कारण की जर विचार केला आपण तर नितेज स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण. आता मात्र पहिला चेंडू हाताळेल अज्जू. 2 षटकात समाप्ती झालेत. 28 धावा धावफलकावरती. इथून पुढे चांगला फटका, परंतु काय घडतं इथं. चांगला क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा लाईट्स. ओके ओके चालू ठेवा मॅच. 1 धाव. येस येस धन्यवाद पंच. सॅमी पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली पंचगिरी पाहतोय आपण. त्यांच्या माध्यमातून देखील
येस डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. प्रत्येक बॉलचा अपडेट पंच म्हणून आपण जे सध्या बघतोय, चांगल्या पद्धतीची पंचगिरी पंच सॅमीच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. धन्यवाद. यास पाहूया पुन्हा एकदा. चांगली धावसंख्या उभारायची असेल तर चांगले फटके खेळावे लागतील. गोलंदाजावरती हल्ला चढावा लागेल, तर मात्र काय घडतंय? नो बॉल, नकारात्मक बॉल. नो बॉल +1. 2 धावा मात्र जरूर भेटतील. 2 धावांनी स्कोर बोर्ड पुढे सरसावेल. धावसंख्या 31, 31 रन 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे चांगली गोलंदाजी होत होती, चांगले बॉल टाकले गेले होते, परंतु नकारात्मक चेंडू. नो बॉल. काय घडते? 1+1 2 धावा मात्र अतिरिक्त. आता मात्र चांगला फटका खेळून काढले. क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षक थ्रो करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. 32. अजूनही तिसरा षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय घडतंय. चांगला चेंडू हाताळला. क्षेत्ररक्षक तिथं तैनात. एक धाव मात्र खर्च केली जाईल. चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय आपण. गोलंदाज अज्जूच्या माध्यमातून कमबॅक करून देतोय. कमबॅक करणारा षटक आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने अज्जूच्या माध्यमातून टाकली जाते. संघासाठी ते इम्पॉर्टंट आहे खूप. आता मात्र नो बॉल. नो बॉल वरती मात्र क्षेत्ररक्षण देखील गचाल. खराब क्षेत्ररक्षण. अतिरिक्त 4 धावा, अर्थातच 5 धावा पंजा. धन्यवाद डीजे. 38, 38 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी चालू असताना मात्र नकारात्मक बॉल. नो बॉलवरती चौकार. चांगली फलंदाजी मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहतोय नितेश. आता मात्र पूर्ण प्रेशर गोलंदाजावरती आणि प्रेशरच्या जोरावरती मात्र एक धाव मात्र जरूर व्हाईटच्या स्वरूपामध्ये येते. पंचांकडनं आमच्यापर्यंत पोहोचवलं जातोय. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करून देणारा षटक होता, परंतु इथं कुठेतरी महागडं ठरते. परत एकदा चांगली फलंदाजी मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहतोय आपण नितेशच्या. आता मात्र खणखणीत फटका येतोय. शानदार बहारदार चौकार. यस धन्यवाद. आपण पाहतोय स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आयोजित फ्लड लाईटचं क्रिकेट, अंडरमचं क्रिकेट नाईट टुर्नामेंट. एक जबरदस्त आयोजन, बहारदार आयोजन. आणि येणारे पाहुणे, भरपूर पाहुणे मात्र मगासपासून येतात. सातत्याने चांगली स्पर्धा असल्यानंतर पाहुण्यांची रेलचेल असते. या चौकार येतोय. या चौकाराने मात्र धुवा उडवलंय. फलंदाज नितेशने चांगली फलंदाजी सातत्याने. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47. यस धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. शेवटचं षटक आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. त्याचबरोबर सुमधुर संगीत एकवीर आईचं देखील नामस्मरण त्याच माध्यमातून केलं जातं आणि खऱ्या अर्थानं एकवीरा मातेला देखील नमन केलं जातंय. आज स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्थेतर्फे चांगलं सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्याने आपण ऐकतोय. त्याचबरोबर यस लाईव्ह आपण पाहतोय सुपर टेनिस स्पोर्ट्स. अर्थातच जबरदस्त लाईव्ह. यस हॉटेल द थाली हाऊस श्री सतीश तेजम यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं आगमन होतंय आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज. व्हाईट चेंडू आणि पंचांकडनं इशारा येतोय. एक धाव मात्र खर्च केली जाते व्हाईटच्या स्वरूपामध्ये. सन्मान्य विक्की वाघमारे इथं उपस्थित आहेत. त्यांनी देखील मंचावरती यायचंय. विक्की वाघमारे. आता मात्र चांगला फटका टोलावून काढला. क्षेत्ररक्षण दर्जेदार मात्र एक धाव खर्च केली जाते. काल नाईट टुर्नामेंट पनवेल इथं ओरमची स्पर्धा झाली. तिथं शिरवणे संघ देखील टॉप 5 मध्ये अर्थातच
बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचले त्या संघाचा कर्णधार इथं प्रथम सुतार उपस्थित आहेत, त्याला देखील आम्ही मंचावरती आमंत्रित करतो. या आपल्या माध्यमातून सातत्याने चांगला शिरवणेगावचा क्रिकेट आम्हाला पाहायला भेटतोय. मग ती गोठवलीची स्पर्धा असेल त्यामध्ये देखील आपण चांगली कामगिरी केली, तिसरा क्रमांक फटकवला आणि कालच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केला गेला. त्याचबरोबर चेतनदादा मनोरे इथं उपस्थित आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथं मात्र षटकार आणि षटकाराला अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही व्हॅल्यू नाही. फलंदाज बाद. यस, धन्यवाद डीजे. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. याचं प्रथम सुतार आपण पाहतोय, ते देखील मंचावरती उपस्थित आहेत. कालच्या दिवसामध्ये धमाका केला आणि तीन मोठे संघांना, बलाढ्य तीन संघांना बाहेर काढून स्वतः मात्र चांगल्या स्थितीमध्ये येऊन आज टॉप 5 मध्ये अर्थातच बक्षीसपात्र फेरीमध्ये त्यांचा संघ देखील पोहोचलेला आहे. चांगला क्रिकेटचा दर्जा त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो. आता मात्र चांगला चेंडू, मात्र इथं काय घडतंय, एक धाव कंप्लीट केली जाते. चोरटी धाव. खऱ्या अर्थानं नितेशची तारीफ करायला पाहिजे, कारण सलामीला आलेला फलंदाज मात्र सातत्याने संघाला पुढे कसं घेऊन जावं त्याच फील्डमध्ये असणारा हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. 8 चेंडू आणि 20 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहिली जाते. एका साईडला विकेट पडत असताना मात्र स्वतःला सावरून ठेवलं, मात्र चांगली फलंदाजी. आता मात्र काय घडते, वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. वाईट चेंडू नंतर एक धाव मात्र स्कोअरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. स्कोअरबोर्ड मात्र पुढे धावतोय. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 52. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेले. इथून पुढे मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या उभारू शकता आणि इथून पुढे डॉट बॉल आला तर गोलंदाजीचा मात्र चांगला नमुना पेश करायला भेटेल. परंतु इथं एक धाव मात्र जरूर स्कोअरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 53. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून पुढे शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल या इनिंगचा, या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. गोलंदाज राज. पाहूया काय घडतंय या शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु डॉट बॉल आणि इथं निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 4 षटकांचा हा सामना आणि मात्र पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 आणि 54 धावांचं आव्हान असेल. सन्माननीय सतीश तेजमजी इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सन्मान केलं जाईल. अतिथी देवो भव आशुतोष पाटील यांच्या शुभ हस्ते इथं सन्मान केला जातोय. प्रथम सुतार आपण थांबायचं आहे. प्रथम सुतार मायेची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथं सन्मानित केलं जात आहे. सतीश तेजम खऱ्या अर्थाने त्यांचं देखील सहकार्य लाभलंय या आमच्या स्पर्धेला आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. खऱ्या अर्थानं चांगली त्यांच्या माध्यमातून इथं आपण पाहतोय. हॅलो. त्याचबरोबर शिरवणे गावाचा आणखीन एक चमचमणारा खेळाडू प्रथम सुतार यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला, प्रथम सुतार आपण या आपलाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. प्रेमाचं प्रतिगाडी बायची उबदार शाल आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, अगदी आपल्या वेगाच्या जोरावर काय खेळ या खेळाडूने साकारलाय. प्रथमजी सुतार याचे सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. चला, साई दळवी आपल्याही मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रथम सुतारला पाहतोय आपण स्क्रीनवरती. खऱ्या अर्थानं धमाका चालू आहे त्यांचा, कारण नाईट टुर्नामेंट क्रिकेट, ओव्हरआर्मची क्रिकेटचे सामने मात्र जबरदस्त पद्धतीने शिरवणे संघाला नेहमीच चांगली कामगिरी करत असतात आणि
सन्मान्य विकी वाघमारे साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील सन्मान केलं जाईल. मंडळाचे अध्यक्ष योगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं इथं सहर्ष स्वागत आहे. यथोचित सन्मान देखील केले जाते. मायेची उपदार शॉल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. आमचे कार्यकर्ते लालू देखील तिथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला जातोय आपण पुन्हा एकदा मॅचकडे. काय घडतंय या गोलंदाजी मार्कवरती सुजल यस कौस्तुभ आणि सुजित. स्ट्रायकर एंडला कौस्तुभ, नॉन स्ट्रायकर एंडला सुजित. पहिला चेंडू 54 धावांचं आव्हान. पहिला चेंडूवरती काय करते, चांगले अफलातून झेलचा नक्कीच मोका होता, परंतु अफलातून क्षेत्ररक्षण जबरदस्त फिल्डिंग. काय फिल्डिंग केलंय, वा वॉड फिल्डिंग यार, जबरदस्त फिल्डिंग आणि चांगली फिल्डिंग. नेहमीच डॉट चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूची सांगता होते. नेहमीच चांगली फिल्डिंग संघाला पुढे घेऊन जात असते. तरी 54 धावांचं आव्हान जरी असलं तरी हा कमी नाही, खूप आहे. इथून पुढे मात्र कशा पद्धतीने हा आव्हान टोलवण्याचा प्रयत्न केला जाईल पाहणे खूप औचित्य जबरदस्त असेल. आणि एक धाव मात्र इथं श्री गणेशा होत आहे उरण संघाचा. उरण संघ हाच तो संघ आहे ज्याने मागच्या पर्वामध्ये चांगली कामगिरी करून ही ट्रॉफी पटकावली होती. तो संघ मात्र झुंजतोय क्षेत्ररक्षणाला आपण पाहतोय. मात्र फलंदाजी करणारा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. एक जबरदस्त फाईट नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मैदानावरती. दुसरा जबरदस्त इथून पुढे मात्र चांगला चेंडू रिलीज केले, पूर्णपणे बीट केले. फलंदाज मात्र चकवतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डॉट. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाज करतोय, जबरदस्त गोलंदाजी सुजल. इथून पुढे चांगला बॉल मात्र रिलीज केला. मात्र इथं काय घडतंय, फंबलिंग. जो दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे या संघाची नीव आहे, या संघाचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आहे ऋषी, त्याच्याकडून होतोय मिसफिल्ड आणि येतोय चौकार. या पहिल्या चौकाराने मात्र स्वागत केलं जातं. जबरदस्त फटकेबाजी म्हणता येईल, कारण की या चौकाराची खऱ्या अर्थानं गरज होती. मिसफिल्डच्या स्वरूपाने का नाही असू दे, आम्हाला तर धावा येणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीचं फलंदाजी ग्रुपचं इथं मात्र मनसुबे असताना इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिला षटक काय हातलतोय, काय जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केले गेलेत. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल, चौथ्या चेंडूवरती देखील जवळपास डॉटच होता, परंतु फिल्डिंग क्षेत्ररक्षण खराब, चौकार भेटला. आणि 5व्या चेंडूवरती डॉट बॉल. 6वा चेंडू आता मात्र नकारात्मक चेंडू, नो बॉलचा इशारा येतो पंचांकडनं. पंच सॅमी जबरदस्त पंचगिरी करत असताना योगेशदादा पाटील यांच्या माध्यमातून अध्यक्ष स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम एकजूट झाली. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्थेच्या आणि संपूर्ण टीमनी जो टीम वर्क केलंय मागच्या 10 दिवसांमध्ये जबरदस्त आयोजन साकारलं गेलंय. त्याचं फलित आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते, पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6. डीजे यस, धन्यवाद डीजे. सन्माननीय श्री साई दलवीजी इथं उपस्थित झालेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. यायचं आपण मंचावरती दादा. श्री साई दलवी. यस, इथून पुढे मात्र प्लॅनिंग करावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण की 54 धावांचं आव्हान आहे. माझ्यासोबत समवेत स्कोर बोर्डवर आपण पाहतोय केतू भोईर, नावेद नवीन गोलंदाज नावेद. पाहूया काय करते. कौस्तुभ सारखा एक चांगला फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत पूर्ण अपेक्षा राहुल स्मृती संघाच्या पल्लवीत राहतील. इथून पुढे मात्र सिंगल, एक धाव. इथं मात्र सिंगल डबलचं काम चालणार नाही, कारण की ग्राउंडचा विचार केला तर चौफेर पूर्ण सर्कलचा ग्राउंड आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर 54 धावांचं आव्हान आहे. आणि 54 धावांचं आव्हान टार्गेट पार करण्यासाठी चौकार मारावे लागतील. इथून पुढे चांगली फलंदाजी. इथं मात्र एकच धाव खर्च केली जाते. बॅक टू बॅक 2 सिंगल नंतर धावसंख्या 8. आता मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण की जसे जसे बॉल पुढे जातील तसा धावांचा प्रेशर मात्र
इथं मात्र काय बॉल टाकलाय, काय चेंडू टाकलाय, काय रिलीज केलाय, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू, काय गोलंदाजी करतोय हा संघ, धमाकेदार गोलंदाजी. इथून पुढे मात्र स्टंपिंग आणि मला वाटते स्वतःहून विकेट टाकले, कारण की बॉल बॅटला लागत नाहीये, रन येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये करणार काय, तर कौस्तुभला माहिती आहे पुढचं फलंदाज येणारे चांगले असतील. विकेट. यस डीजे. यस धन्यवाद डीजे. पहिला विकेट, पहिल्या विकेटची पतन होते. कौस्तुभ जाते तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज, नवीन बॅटर ओमकार येतोय फलंदाजी मार्कवरती. पाहूया पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी, मात्र दर्जेदार गोलंदाजी. एक्सटेन्स अवे त्रिपोलाचित. ओमकार बॅक टू द पवेलियन. डीजे. यस धन्यवाद डीजे. आपण आणखी एक विशेष सन्मान घेणार आहोत. प्रथमेश कुंभार इथं उपस्थित आहेत. कालच्या सत्रामध्ये मेडन ओव्हर फेकली होती, 4 विकेट, हॅट्रिक घेतली होती आणि मेडन ओव्हर टाकली होती. तो प्रथमेश कुंभार इथं उपस्थित आहे. योगेश दादा, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रथमेश कुंभार इथं उपस्थित आहेत. योगेश दादा स्वतः मला वाटते 1000 रुपयाचा प्राइज देखील त्याच्यासाठी लावला होता कालच्या दिवसामध्ये. आणि प्रथमेश कुंभार इथं उपस्थित आहेत. यस. षटक क्रमांक 1 समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकानंतर 8 धावा. यस प्रथमेश कुंभारला आपण स्क्रीनवरती पाहतोय. कालच्या नाईटच्या पनवेलच्या टुर्नामेंटमध्ये धमाका केला होता. दुसऱ्या मॅचमध्ये 1 धाव खर्च केली होती आणि 3 विकेट घेतल्या होत्या. आणि तिसऱ्या मॅचमध्ये मेडन ओव्हर टाकून 4 विकेट, त्यामध्ये हॅट्रिक होती. एक बलाढ्य संघाला बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या प्रथमेश कुंभारनी. आणि मॅन ऑफ द मॅच देखील त्या मॅचचा होता, त्याचा देखील सन्मान केला जातोय. सन्माननीय निलेश पाटील, अर्थातच गॉड, त्याचबरोबर अमित पाटील, आपण देखील यायचं आहे मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. क्रिकेटचे जाणकार, त्याचबरोबर 30+ क्रिकेटमध्ये चांगला योगदान अमित पाटील. यस वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. धावसंख्या 10. इथून पुढे मात्र संत गतीचं क्रिकेट. आणि इथं काय घडतंय, एकच धाव फक्त आणि फक्त, परंतु मिसफिल्ड होता होता मात्र बॉल कव्हर केला गेला आणि एकच धाव खर्च केली गेली. इथून पुढे मात्र ओपनरला, सलामीला आलेला फलंदाजाला मात्र दाखवावं लागेल. दमकम येतोय मात्र नो बॉल प्लस चौकार येतोय. 5 धावा. डीजे. धन्यवाद डीजे. या 16 धावा धाव फलकावरती. मी म्हटलं होतं हा सलामीला आलेला फलंदाज आहे, त्याला मात्र मनसोबे साफ करावे लागतील. इथून पुढे मात्र काय घडतंय, वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. आता मात्र कुठेतरी मॅचमध्ये ट्विस्ट येते की काय, कारण की आता मात्र 2च चेंडू टाकून झालेले. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे, परंतु फटके खेळावे लागतील. आता मात्र एकच धाव मात्र अडवण्यामध्ये यशस्वी ठरते. सिंगल मात्र 1 धावा आणि धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या 18. इथून पुढे मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. मोठे फटके म्हणजे अर्थातच चौकार खेळावे लागतील. गॅपमध्ये बॉल ढकलावं लागेल, चौकार काढावे लागतील. इथून ही मॅच बनू शकते, इथून ही मॅच निघू शकते, कारण क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट मात्र. आता इथून पुढे हे फक्त आणि फक्त सिंगल. कुठेतरी पंचांनी मात्र फिल्डिंगच्या साईडनं कामगिरी केली आणि इथं मात्र चौकार जाण्या अगोदर मात्र बॉल मैदानामध्येच राहिला आणि 1 धाव मात्र पत्र स्कोअरबोर्डमध्ये ॲड झाली. इथून पुढे मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल आणि चांगली फटकेबाजीच्या जीवावरतीच मात्र ही मॅच निघू शकते. परंतु इथं सिंगल आणि नो प्लस 1 1+1 2 धावा स्कोअरबोर्डमध्ये ॲड होतील. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नो बॉल. इथून पुढे नो बॉलला मात्र कन्वर्ट केलं जात नाही. नो बॉलला चौकारामध्ये कन्वर्ट केलं तर
अतिशय चांगला स्कोर येऊ शकतो आणि मॅचमध्ये कुठेतरी कमबॅक करू शकण्याची इथं मात्र सिंगलचाच क्रिकेट पाहतोय आपण राहुल स्मृती संघाकडनं. येस वन. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. तब्बल 10 चेंडू टाकल्यात नकारात्मक व्हाईट प्लस वगैरे करून. आणि आता मात्र चांगला फटका परंतु एकच धाव. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24-24. इथून पुढे 6 चेंडू आणि 30 धावा. येस डीजे. यस धन्यवाद. नवीन गोलंदाजी मार्क वरती हर्ष. इथून पुढे 6 चेंडू आणि 30 धावा. चला नेक्स्ट जय साई शिरवणे आपण रेडी राहायचंय. जय साई शिरवणे नेरुल. इथून पुढे मात्र नकारात्मक चेंडू. वाईड बॉलचा इशारा येतो पंचांकडनं. अंडररम क्रिकेट बॉक्स क्रिकेट आपण पाहतो सातत्याने परंतु गोल ग्राउंडची संकल्पना जी मागच्या 30 वर्ष अगोदर जर विचार केला तर सर्कलच्या मॅचेस आपण पाहत होतो सातत्याने परंतु ती संकल्पना परत यावी ती संकल्पना पुनरागमन करावी. आणि नवी मुंबईमध्ये मात्र नो बॉल परंतु नो बॉलचा फायदा उचलण्यामध्ये कुठेतरी फलंदाज कमी पडतोय की काय. कारण की या चेंडूवरती चौकार आला असता तर चांगली मात्र स्कोअरबोर्डमध्ये इजाफा झाला असता परंतु तसं काही घडलेलं नाही. फक्त एकच धाव नो बॉलची. आपण सांगत होतो की गोल ग्राउंड सर्कलचा ग्राउंड आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. या सर्कलचा ग्राउंड आपण नवी मुंबईमध्ये पाहतोय शिरवणे गावामध्ये. आणि शिरवणे गावामध्ये अर्थातच स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून हा सर्कलच्या मॅचेस ठेवण्याचा कुठेतरी नियोजन केलं. आणि वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये देखील तोच जल्लोष आणि त्याच तेजामध्ये या मॅचेस आपण पाहतोय. जबरदस्त असं आयोजन आणि या आयोजनासोबतच आपण पाहतोय पूर्णपणे गोल ग्राउंड. यास जबरदस्त मॅचेस आपण येणाऱ्या पुढच्या 2 दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये आणि आणखी 2 दिवस टोटल 3 दिवसामध्ये पाहणार आहोत. आता मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला. कुठेतरी सूर गवसतो की काय बॉलावरती मात्र पिचेवरती चांगला बॉल टाकला आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इथून पुढे पुन्हा एकदा नो बॉल. या नो बॉल 3 नो बॉल 1 वाईड या 3 नो बॉलांवरती जर वेगळं चित्र घडलं असतं तर मॅचचं चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं परंतु असं काही न घडता फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली जाते. आता जर पाहिलं आपण तर रवींद्र पाटील आमचे शिरवणे गावचे उद्योजक रवींद्रदादा पाटील इथं उपस्थित आहेत. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. चांगला चेंडू रिलीज केला आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा येतो नॉट आऊटचा. रवींद्रदादा पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. इथून पुढे मात्र काय घडतंय इथं मात्र चौकार येतोय. महाराष्ट्रामध्ये एक एसटी आपलं बॉडी बिल्डिंगची एक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल आलेला शिरवणे गावचा सुपुत्र निरांत पाटील इथं उपस्थित झालेले. त्यांचं देखील आम्ही स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्थेतर्फे हार्दिक स्वागत करतो. येस विकेटचं पतन होतं. आऊट. नवीन फलंदाज रोहित. याचं नकारात्मक चेंडू पंचांकडनं. शिरवणे गावचे सुपुत्र श्री निरांत अनंत पाटील यांनी राज्यस्तरीय शरीर
64 स्पर्धेत खुल्या गटात नवी मुंबई महानगरपालिका महापौरचा प्रथम पुरस्कार पटकावल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. त्याचबरोबर ते इथं उपस्थित झालेले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅच नंबर 2 समाप्त होत आहे आणि हा सामना मात्र मिरॅकल स्पोर्ट्स उरण संघाने जिंकलाय. त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितेज. 21 धावा आणि एकटा उभा राहिला आणि तो उभा राहत असताना मात्र चांगली कामगिरी केली आणि संघाला मात्र चांगल्या स्कोअर बोर्डवरती